हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता निशा क्रिएशन्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते। गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, बघा गावाकडची सुंदर अशी सकाळ, मस्त असं स्वच्छंद असं वातावरण आहे आणि त्याच वातावरणात मी आता सकाळी सकाळी आली आहे कोरफड घ्यायला। हे बघा, ही आमची परसबाग, छोटी छोटी झाडं लावलेली आहेत इथे आणि तिथेच असं भरपूर असं कोरफड आहे। हे जर कोरफड आपण मेडिकलमधून विकत घ्यायला गेलो तर ते कोरफडीचा गर वगैरे ते असतं ते खूप म्हणजे महाग मिळतं आणि ही अशी कोरफडच आपण जर वापरात घेतली तर खूप छान असा इफेक्टही पडतो। झाड कसं त्या आजीच्या दारात उंबऱ्याचं असं झाड आहे बघा, त्याला किती छान उंबर लागलं आणि इथूनच मी घेऊन गेलेली कोरफड आता आईने माझ्या केसाला लागले। खूप छान असा इफेक्ट पडतो कोरफडने। कोरफड केसांना लावून मग अंघोळ वगैरे झाल्यावर आम्ही निघालो फिरायला, म्हणजे यात्रेला। ते म्हणजे मालेगाव येथे चंदनपुरी येथे खंडेराव ज्याप्रमाणे जेजुरीला आहे मंदिर त्याचप्रमाणे इथे खंडेरावचं मंदिर आहे, तिथे आम्ही निघालो होतो। माझी आई, सासूबाई, आमची अक्का, माझी काकी वगैरे, माझी वहिनी, मुलं वगैरे सगळे आम्ही असे तिथे रथ यात्रेला निघालो होतो। यात्रेतून आल्यानंतर विराटसोबत सासूबाईला आणि आईला दोघींनाही या ट्रेनमध्ये बसवलं, त्यांनी छान एन्जॉय केलं ट्रेनमध्ये बसवलं। आणि मग घरी आल्यावर माझं काम सुरू झालं, ते म्हणजे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग, हे आपलं काम आहे। मी 36 साईजचं ब्लाऊज कटिंग केलं होतं आणि ते तेव्हाच कटिंग करून शिवून ठेवायचं होतं त्या दिवशी, म्हणून रात्री तिकडे मला उशीर झाला तरी मी ब्लाऊज कटिंग केलं, सकाळी शिवलं आणि एक ब्लाऊज केलं ते दिलं।
चला तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय बाय.